तुमच्या घरात, दुकानात किंवा मित्रांच्या ग्रुपमध्ये दर महिन्याला असं डिस्कशन होतं का, यावेळेस भिशी कोणाची निघाली, किती रुपयाला उचलली? दर महिन्याला 3-4 भिशा लावणं, एकाच्या अकाउंट मधून दुसऱ्याच्या अकाउंट मध्ये पैसे गुपचूप ट्रान्सफर करणं आणि लाखो रुपये कॅश मध्ये फिरवणं, हा तुमचा रोजचा धंदा झालाय, बरोबर? तुम्हाला काय वाटतं, मी काय चोरी करतोय याच्यात? आपलेच पैसे आहेत, आपणच गोळा करतोय आणि आपणच वाटतोय. पण थांबा, तुम्ही ज्याला गुपचूप व्यवहार समजताय ना, त्यावर दिल्लीत बसून इन्कम टॅक्सचे सुपर कम्प्युटर 24 तास बारीक नजर ठेवून आहेत. कारण अशी भिशी चालवणं भारतात बेकायदेशीर आहे. जेव्हा तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये दर महिन्याला वेगवेगळ्या लोकांकडून 20,000, 50,000 करत लाखो रुपये येतात आणि ते जातात सुद्धा, तेव्हा बँक तुमच्या या व्यवहारांची रिपोर्टिंग हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन SFT अंतर्गत थेट इन्कम टॅक्स विभागाला पाठवतं. समजा तुम्ही 10 जणांची भिशी चालवतात, प्रत्येकाचे 20,000 म्हणजे महिन्याला 2 लाख रुपये. हे 24 लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये जमा होतात आणि 2 वर्षांनी अचानक तुमच्या घरी इन्कम टॅक्सची नोटीस येते. भाऊ, तुमच्या अकाउंटला हे 24 लाख रुपये आले कुठून? याचा हिशोब द्या. तुम्ही हसत म्हणणार, अहो साहेब, ती तर माझी घरगुती भिशी होती. कायद्यानुसार जर तुमच्याकडे या पैशांचा कोणताही कायदेशीर प्रूफ नसेल तर इन्कम टॅक्स याला अनएक्सप्लेन्ड इन्कम मानतं. सेक्शन 68 अंतर्गत सरळ 78% टॅक्स आणि पेनल्टी ठोकली जाते. आणि अजून एक मोठा धोका म्हणजे कॅशचा व्यवहार. भिशी सुटल्यावर जर तुम्ही कोणाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कॅश दिली किंवा घेतली तर सेक्शन 269 SS आणि T नुसार जेवढी कॅश घेतली तेवढीच म्हणजे 100% पेनल्टी सुट्टा लागते. मग या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं? भिशीचा धंदा लीगल कसा करायचा आणि कोणते बचतीचे सेफ पर्याय आहेत, बघूया पुढच्या पार्ट मध्ये. हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि तुमच्या भिशीच्या ग्रुपमध्ये लगेच पाठवा, जेणेकरून तुमचे आणि तुमच्या मित्रांचे डोळे लवकर उघडतील. धन्यवाद.